तर विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड झाली आहे। ठाकरेंची साथ सोडत आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यानंतर आज त्यांची उपसभापतीपदी निवड झाली। सत्ताधारी पक्षाकडून सचिन अहिर यांचा प्रस्ताव तर महाविकास आघाडीकडून जमू अभ्यंकर यांचा प्रस्ताव निवडणुकीसाठी आलेला आहे। मात्र सभागृहाची इच्छा आहे सर्वानुमते निवड व्हावी, त्यामुळे आम्ही आमचा प्रस्ताव मागे घेत आहोत असं शिवसेना आमदार अनिल परब यांनी म्हटलं। त्यानंतर सचिन अहिर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं। खरं तर अहिर हा जो शब्द आहे याचा अर्थ गोपालक देखील आहे आणि निर्भीड देखील आहे। आपण जर अहिर या शब्दाचा अर्थ बघितला तर जे कोणाला घाबरत नाहीत, जे निर्भीड आहे अशांना अहिर म्हणतात। आणि मला इतक्या वर्षाचा अनुभवात मी बघितलं की सचिन अहिर साहेब जे आहेत हे निर्भीडपणे काम करणारे व्यक्ती आहेत। मगाशी कोणतरी सांगितलं सचिन नावच त्यांचं कापी आहे। गोलंदाज कुणी असो, चेंडू कितीही स्पीडने येऊ दे, त्यांना चेंडू नेमका दिसतो आणि फटकाही परफेक्ट असतो। आणि काल पत्रकार परिषदेमध्ये देखील माझा बोलता बोलता उल्लेख होऊन गेला, पण दोन्ही सचिन आपापल्या क्षेत्रात मोठे आहेत। एक तर क्रिकेटचा देव आपण मानतो आणि एक सचिन मैदान गाजवून निवृत्त झाला, एक सचिनने आता नव्या जबाबदारीचा पॅड बांधून निर्धाराने बॅट हाती धरलेली आहे। उड़ान वाली चिड़ियों को कहाँ मालूम होता है, उड़ान वाली चिड़ियों को कहाँ मालूम होता है कि जमीन से जुड़े रहने का मजा क्या होता है। जो आसमान छूकर भी अपनी जमीन नहीं भूलते, जो आसमान छूकर भी अपनी जमीन नहीं भूलते, जनता के दिलों पर राज बस वही करते हैं।